नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महावितरण भरती त्यामध्ये जे काही 3-4 पोस्टसाठी वॅकन्सी आलेली आहे, जम्बो वॅकन्सी आलेली आहे. त्यामध्ये विद्युत सहाय्यक वितरण त्यामध्ये साधारण 5300 प्लस पोस्टसाठी वॅकन्सी आहे. त्याचा फॉर्म सबमिशन रिलेटेड अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण इथे बघणार आहे. सगळी माहिती आपण इथे बघणार आहात. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेच स्किप करू नका. अतिशय उत्कृष्ट आणि महत्त्वाची माहिती मी इथे सांगणार आहे. कुठे काय काय गोष्टी आवश्यक आहे आणि ज्या गोष्टी आपण रिपेअर करू शकतो किंवा पुढे जाऊन आपण त्यावर काहीतरी सोल्युशन ते देऊ शकता डिपार्टमेंटचे, अशा काही पॉईंट्स आहे. आणि असे काही पॉईंट्स आहे की जे जर तुम्ही तिथे चुकले तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ नीट ऐका. स्टेप बाय स्टेप सगळी माहिती मी माझ्या साईडने द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंकवर जेव्हा तुम्ही क्लिक करता त्यानंतर ही विंडो ओपन होते. त्या विंडोच्या लेफ्ट साईडला बघा इथे रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट दिलेले आहे. त्याच्यामध्ये काही डेट्स वगैरे दिलेले आहे. त्यानंतर बघा 1 मार्च ते 20 मार्चपर्यंत याची लास्ट डेट आहे, 20 मार्चपर्यंत. नंतर राईट साईडला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन इथे क्लिक करायचं आहे. ज्यांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं असेल आधीच्या एक्झाममध्ये कुठे, त्यांनी फक्त रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा असतो आणि कॅप्चा फिल करायचा असतो, सिक्युरिटी कोड, आणि सबमिट करायचं असतं. पण इथे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करायचं. येलो जे तुम्हाला बार दिसतो तिथे क्लिक करायचा. इथे बेसिक इन्फो, फोटो अँड सिग्नेचर, डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड्स आणि पेमेंटचे ऑप्शन येतात. त्यामध्ये तुम्हाला आधी बेसिक इन्फोमध्ये जायचं असतं. त्यामध्ये तुमचं नाव आहे, फर्स्ट नेम आहे, तुमचं जे पहिलं नाव आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं नाव असेल अजय अरुण काळे असं काही असेल तर तुम्हाला अजय म्हणून इथे टाकायचं आहे. कन्फर्म फर्स्ट नेममध्ये अजय पहिलं लेटर कॅपिटल बाकी स्मॉल असं टाकायचं असतं. त्यानंतर मिडल नेममध्ये तुमचं वडिलांचं नाव जे काही असेल तर इथे अजय अरुण काळे जर असेल तर मिडल नेममध्ये अरुण येईल, हे कॅपिटल बाकी स्मॉल. कन्फर्म मिडल नेममध्ये वडिलांचं तुमचं नाव. त्यानंतर लास्ट नेममध्ये तुमचं सरनेम, तुमचं जे पहिलं अक्षर आहे ते कॅपिटल. कन्फर्म लास्ट नेममध्ये तुमचं सरनेम परत एकदा लागेल. आणि तुम्ही जेव्हा इथे टाकाल तेव्हा फुल नेम जे आहे ते ऑटोमॅटिकली इथे येऊन जातं. त्यानंतरचा विंडो बघा मित्रांनो. त्यानंतर बघा इथे खाली तुम्हाला मोबाईल नंबर द्यायचा असतो. मोबाईल नंबर जो तुमचा व्हॅलिड आहे किंवा तो चालू आहे आणि पुढेसुद्धा चालू राहील, चेंज होता कामा नये. कमीत कमी 1 वर्ष तो मोबाईल तुमच्याकडे असला पाहिजे नंबर. तो नंबर इथे टाका. कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये परत तोच नंबर टाका. त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर म्हणजे दुसरा नंबर एखादा, म्हणजे कुठला घरचा म्हणा किंवा आईवडिलांचा किंवा भावा बहिणीचा देऊ शकता इथे, ठीक आहे. त्यावर तुम्हाला SMS किंवा जे काही आहे नोटिफिकेशन येतात IBPSकडनं, ठीक आहे. त्यानंतर ईमेल आय डीसुद्धा व्हॅलिड टाका. तुमचा जो ईमेल आय डी असेल कुठलाही असेल तर तो इथे टाका आणि पुढे डोमेन नेममध्ये gmail.com टाका. त्यानंतर कन्फर्म ईमेल आय डीमध्ये तुमचा ईमेल आय डी आणि प्लस gmail.com सिक्युरिटी कोडमध्ये हा कॅप्चा फिल करायचा ॲज इट इज जशा तसा आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटन क्लिक करायचं. बेसिक इन्फो फीड झाल्यानंतर तुम्हाला असा एक विंडो ओपन होतो. त्यामध्ये तुम्हाला युअर प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड आहे तो तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर फोटो अँड सिग्नेचरमध्ये जायचं आहे, ठीक आहे. इथे तुम्हाला स्कॅन फोटोग्राफ ऑफ द कॅन्डिडेट आहे, चूज फाईल करायचं आणि इथे तुम्ही ऑलरेडी तुमच्या याच्यामध्ये तुमचा फोटोग्राफ आणि तुमचं सिग्नेचर एका ब्लँक पेपरवर सिग्नेचर घ्यायचं आणि फोटोग्राफ तुमचा स्कॅन करून ठेवायचा. स्कॅन म्हणजे साधा जो फोटो असतो तो घेतला तरी चालेल, म्हणजे आपण जे मोबाईलच्या कॅमेऱ्याने घेतो, फक्त त्याची साईज कमी जास्त करून घ्यायची, ठीक आहे. याच्यामध्ये साईजसुद्धा दिलेली असते. चूज फाईलमध्ये जाऊन फोटो अपलोड करायचा आणि इथे स्कॅन सिग्नेचर जे आहे तिथे चूज फाईलमध्ये जाऊन तुमच्या डेस्कटॉपवर घेऊन तिथून तुम्ही ते अपलोड करू शकता, ठीक आहे. आणि बाकी कन्फर्म जे आहे तिथं क्लिक करायचं आणि नेक्स्ट बटन क्लिक करायचं. याची साईज जे आहे मी तुम्हाला नंतर व्हिडिओच्या शेवटी सांगेलच, ठीक आहे. मध्ये बघा ॲडव्हर्टाइजमेंट नंबर. इथे तुम्ही विद्युत सहाय्यकसाठी करताय तर तुम्हाला 6/2023चं तुमचं हे राहील, ॲड नंबर राहील. बाकी तुम्ही वेगवेगळ्या पोस्टसाठी करत असाल, JEEसाठी किंवा अकाउंट असिस्टंटसाठी त्याचे नंबर वेगळे आहेत, ठीक आहे. पोस्ट बघा इथे विद्युत सहाय्यक ऑटोमॅटिकली होऊन 6/2023 केलं की विद्युत सहाय्यक ऑटोमॅटिकली होऊन जाईल. कॅटेगरी अर्जदाराची जात, म्हणजे बघा तुम्ही जर इथे कुठल्याही कॅटेगरीचे असाल तर ती कॅटेगरी तुम्हाला इथे टाकायची आहे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही OBCचे असाल तिथे OBC क्लिक करायचं, ठीक आहे. आणि बाकी खाली म्हणतं अप्लाइड अंडर विच कॅटेगरी, समजा तुम्ही OBCचे आहे, तुम्हाला OBCमध्येच अप्लाय करायचं आहे याच्यासाठी एक्झामसाठी, तर तुम्ही इथे OBC क्लिक करू शकता. अन्यथा तुम्ही ओपनसुद्धा क्लिक करू शकता, ठीक आहे. तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचा असा ओपन तुम्ही घेऊ शकता. ओपनमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता, पण शक्यतोवर आपल्या कॅटेगरीमध्येच फॉर्म भरा शक्यतोवर, ठीक आहे. सबकास्ट म्हणजे तुमचं जे काही तुमची कास्ट असेल, फॉर एक्झाम्पल OBCमध्ये एखादी पोट जात असेल तुम्हाला ती इथे टाकायची आहे. त्यानंतर बघा आपण 40% त्यापेक्षा जास्त दिव्यांगमध्ये येत असाल तरच येस करा, अन्यथा नो करा. म्हणजे तुम्ही जर हँडिकॅपमध्ये वगैरे येत असाल तरच येस करा, अन्यथा नो करा. आणि तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. सर्टिफिकेट नसेल तर नो करा, ठीक आहे. टाईप ऑफ डिसेबिलिटी, अपंगत्व, म्हणजे तुमच्याकडे जे काही आहे ते म्हणजे तुम्ही जर येस केलं तर खाली तुम्हाला ऑप्शनमध्ये टाकावं लागेल, ठीक आहे.
त्यानंतर बघा धर्म विचारला आहे. धर्मामध्ये तुमचं हिंदू असेल, जैन असेल, शीख, ईसाई जे काही असेल ते सगळं तुम्हाला इथे यस करायचं आहे. तुम्ही ज्या याच्यामध्ये असेल तिथे यस करायचं आहे. ठीक आहे. धार्मिक अल्पसंख्याकमध्ये येतं का, म्हणजे मायनॉरिटीमध्ये येतं का, येत असाल तर यस करायचं, अन्यथा नो करायचं. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सक्षम प्राधिकरण केलेले जातीचा दाखला आहे का, म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का. तुमचे कास्ट सर्टिफिकेट असेल तरच यस करा, अन्यथा नो करा. तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे कधीचंही चालते, म्हणजे 10 वर्ष आधीचं, 5 वर्ष आधीचं सुद्धा चालेल. असेल तर यस करा, अन्यथा नो करा. आणि कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला इथे द्यावा लागेल. ठीक आहे. आणि नंबर जो तुमच्या कास्ट सर्टिफिकेट आहे तोच द्या. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्युइंग डेट, म्हणजे तुमची इश्युइंग डेट तुम्हाला इथे टाकायची आहे. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेटची इश्युइंग डेट तुम्हाला इथे टाकायची असते. तिथे तुम्हाला तिथे नंबर आणि जात प्रमाणपत्र क्रमांक आणि त्याच्यासमोर त्याची तारीख असते. जात क्रमांक जारी करण्याचा जिल्हा, ज्या जिल्ह्यातून तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलं असेल तो जिल्हा इथे टाकायचा आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्र शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने दिलेलं जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का असं म्हटलेलं आहे. असेल तरच यस करा, अन्यथा नो करा. तुम्हाला पुढे वेळ दिला जातो. जर तुम्ही नो केलं तरी, यस केलं असेल तर तुम्हाला ते DBमध्ये प्रोड्यूस करावं लागतं किंवा द्यावं लागतं. ठीक आहे. तुमच्याकडे नसेल तर नो करा, तुम्ही नंतर सबमिट करू शकता. त्यासाठी वेळ देतात. की महाराष्ट्र शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने दिलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक EWS प्रमाणपत्र आहे का. EWS प्रमाणपत्र असेल तर यस करा, अन्यथा नो करा. प्रमाणपत्र असेल तरच यस करा, अन्यथा नो करा. ठीक आहे. त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू, बघा स्पोर्ट्स पर्सन, इथे खूप मुलं कन्फ्यूज होतात. स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलचं असेल तरच इथे यस करा. कंडिशन पाहून घ्या आधी, मगच यस करा. जिल्हा लेवल, तालुका लेवल, शाळा लेवल हे कुठेच चालणार नाही. असेल तर यस करा, अन्यथा नो करा. जर तुम्ही चुकून यस केलं, तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही नंतर DBमध्ये रिजेक्ट व्हाल. आता स्पोर्ट्समध्ये यस केलं असेल तर बाकी सर्टिफिकेट नंबर वगैरे सगळे विचारतील ते. ठीक आहे. एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे माजी सैनिक आहात का, यस असेल तर यस करा, अन्यथा नो करा. म्हणजे तुम्ही आधी जर सर्व्हिस केली असेल कुठे आर्मीमध्ये वगैरे आणि IT इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन झालं असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तसं काही असेल तरच यस करा, अन्यथा नो करा. नंतर अपंग माजी सैनिक आहात का, तुम्ही माजी सैनिक असाल आणि अपंग असाल तरच यस करा, अन्यथा नो करा. सेवेचा कालावधी वगैरे, डिस्चार्ज प्रमाणपत्र सगळं तुम्हाला लावावं लागेल इथे. ठीक आहे. एक्स सर्व्हिसमॅनचं. त्यानंतर तुम्ही अनाथांसाठी आरक्षणाचा लाभ घेऊ, म्हणजे तुम्ही अनाथ आहात का असाल तर यस करा, अन्यथा नो करा. त्याचं प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला लागेल. आर यू अप्लाइंग प्रोजेक्ट प्रोजेक्टेड अफेक्ट असेल तर यस करा, अन्यथा नो करा. इथे काही दिलेलं नाही आहे की प्रोजेक्ट अफेक्टेड कुठला पाहिजे वगैरे, काही दिलेलं नाही आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड असाल तर यस करा, अन्यथा नो करा. PAP म्हणजे तुमच्याकडे तुम्ही यापूर्वी PAPचा लाभ घेतला आहे का, म्हणजे प्रकल्पग्रस्ताचा लाभ घेतला होता का, घेतला असेल लाभ तर तुम्ही यस करा, अन्यथा नो करा. ठीक आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त आहात का, असेल तर यस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर लाभ घेतला आहे का, परत तोच प्रश्न आहे. महिला आरक्षण अर्ज करत आहे का, म्हणजे तुम्हाला वुमन रिझर्वेशन पाहिजे का. बघा हा खूप मोठा प्रश्न विद्यार्थी मित्रांना किंवा विद्यार्थिनींना पडतो. त्याच्यामध्ये महिला आरक्षणचं जे आहे ते मुलांनी नो करायचं आहे, त्यांनी यस करायची गरज नाही. मुलींकडे किंवा ज्या महिलांकडे प्रमाणपत्र आहे त्यांनी यस करा, अन्यथा तुम्ही नो करू शकता. बाकी याची माहिती तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला काढणे आवश्यक आहे, कारण काही कॅटेगरीला महिला आरक्षण प्रमाणपत्र लागत नाही. फॉर एक्झाम्पल सांगतो, OBC कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर लागते, त्याच्यामुळे नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे असेल तर महिला आरक्षण काढायची गरज नाही वेगळं. ठीक आहे. आणि बाकी जे कॅटेगरी आहेत त्यांना लागू शकते किंवा लागते. ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यावर थोडंसं क्लॅरिटी घ्या, कारण हे खूप कन्फ्युजिंग आहे आणि ह्या डिपार्टमेंटचा काही भरोसा नसतो. आधीच तर हे महावितरण आहे, महाट्रान्सको, महाजनको एकदाचं ठीक आहे, पण हे महावितरण कधी काय डोक्यात येईल आणि कधी नियम बदलतील काही यांचा भरोसा नाही. विद्युत सहाय्यकचा आम्हाला मागच्या वर्षीचा 2 वर्ष आधीचा अनुभव आलेला आहे. त्यांनी नाही म्हटलं होतं, पण वेळेवर त्यांनी WR सर्टिफिकेट मागितलेले होते. त्याच्यामुळे असेल तरच यस करा, शक्यतो असेल तर यस करा, नाही तर नो करा. तुम्ही नो केलं तर तुमचं नॉर्मलमध्ये सिलेक्शन होईल आणि यस केलं तर तुम्ही WRमध्ये तुम्हाला हे मिळेल, सिलेक्शन मिळेल. ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या लेवलवर डिसाईड करा. महावितरणचे कर्मचारी आहात का, तुम्ही कर्मचारी असाल तरच यस करा, नाही तर नो करा. त्यानंतर कर्मचारी क्रमांक, रुजू दिनांक, जॉईनिंग दिनांक, डेजिग्नेशन हे सगळं तुम्हाला टाकायचं असते. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्ही इतर कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, पदविका महाविद्यालयाचे कर्मचारी आहात का कर्मचारी असेल तर यस करा, अन्यथा नो करा. ठीक. आर यू अप्लाइंग अंडर अप्रेंटिसशिप रिझर्वेशन, म्हणजे अप्रेंटिसशिप तुम्हाला पाहिजे का, इथे तुम्ही यस केलं तर पुढे त्याचे ऑप्शन येतील. तुम्ही अप्रेंटिस, म्हणजे बघा इथे महावितरण, महापारेषण, महाजनको तीनही अप्रेंटिस चालते, बाकी इतर कुठलंही चालत नाही. 3पैकी एक असेल तर यस करू शकता, अन्यथा नो करा. ठीक आहे. ज्या कंपनीची आणि प्रमाणपत्र पाहिजे तुम्हाला, प्रमाणपत्र लागेल तुम्हाला, मार्कशीट लागेल तरच यस करा, आणि 29/12च्या आधीचं लागेल तरच यस करा, अन्यथा नोच करा. जर तुम्ही प्रमाणपत्र नसताना, तुमची मार्कशीट नसताना यस केलं तर तुम्ही पुढे रिजेक्ट होऊ शकता. ठीक आहे.
ज्या कंपनी शिकवणी प्रशिक्षण पूर्ण केलं त्या कंपनीचे नाव. बघा इथे तुम्हाला ऑप्शन येतील, त्याच्यामध्ये MSCB ऑप्शन आहे, महाट्रान्सको आहे, महाडिस्कॉम आहे आणि महाजेनको आहे. MSCB म्हणजे 2005च्या आधीचं MSCB. ठीक आहे, ते असेल तर यस करा, अन्यथा नो करा. अप्रेंटिसशिप किती झाली आहे, तुमच्याकडे आधार कार्ड आहे, तुमच्याकडे आधार कार्ड आहे का असं म्हटलेलं आहे. आधार कार्ड प्रत्येकाकडे नॉर्मली असतं यस करायचं. आधार कार्डचा क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर पॅन कार्ड आहे का हे तुम्हाला यस करायचं आहे. पॅन कार्ड तुमच्याकडे असेलच, नसेल तर नाही करा, असेल तर यस करा. त्याचा नंबर टाका. नॅशनॅलिटी इंडियन. त्यानंतर अर्जदार महाराष्ट्राचा. हां बघा डोमेसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. हे जर तुम्ही नो केलं तर फॉर्म तुमचा पुढे जाणारच नाही, तुम्हाला यस करावं लागेल. त्यानंतर तुमचं सेंटर ऑफ एक्झामिनेशन एकच सेंटर टाकायचं असतं, त्याच्यामुळे तुम्हाला इथे लिस्ट येईल, त्या लिस्टमध्ये तुमचा जिल्हा निवडून तुम्ही इथे परीक्षा केंद्र टाकू शकता. ठीक आहे. पर्सनल डेटा. बघा पर्सनल डेटामध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. SSCनुसार तुमच्या 10वीनुसार तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे त्या 10वीच्या मार्कशीटवर राहते तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर लिंग मेल आहे की फिमेल आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला भावंडे आहेत का, जुळे आहेत का, जुळे असेल तरच यस करा, अन्यथा नो करा. नेम ऑफ टीन त्याचं नाव टाकायचं आहे तुम्हाला, जे ट्विन्स असतील त्यांचं. त्यानंतर असल्यास भावंड मेल आहे की फिमेल आहे ते टाकायचं आहे. मॅरिटल स्टेटस म्हणजे तुमचं लग्न झालं आहे की नाही आहे की विडो आहे वगैरे हे सगळं तुम्ही ऑप्शन इथे क्लिक करू शकता. फादर्स नेम वडिलांचे नाव टाकायचे आहे, फक्त नाव टाकायचे आहे, वडिलांचं नाव, आईचं नाव. ठीक आहे. स्पाऊस म्हणजे तुमचे पती पत्नी असतील तर त्यांचं नाव. ठीक आहे. ॲड्रेसमध्ये ॲड्रेस भरताना तुम्ही खूप विचारपूर्वक भरणे आवश्यक आहे. तुमचा जो हा आता कॉरस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे म्हणजे तुम्ही सध्या जिथे राहत आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे. ठीक आहे. तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही नागपूरचे असाल, तुम्ही सध्या पुण्यामध्ये असाल तर पुण्याचा ॲड्रेस इथे टाकायचा. ठीक आहे. आणि खाली बघा स्टेट डिस्ट्रिक्ट वगैरे सगळं टाकायचं. पिनकोड टाकणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा तुमचा ॲड्रेस कॉरस्पॉन्डन्स आणि परमनंट सेम असेल तर इथे सेम ॲड्रेस करायचं, खाली ॲड्रेस येऊन जातो. किंवा परमनंट ॲड्रेस वेगळा असेल तर वेगळा टाका. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा ॲड्रेस तुम्ही जिथे टाकाल लोकल ॲड्रेस किंवा नेटिव्ह प्लेस त्यानुसार तुम्हाला पोस्टिंग दिल्या जाते, त्याच्यामुळे ॲड्रेस विचार करून टाका. त्यानंतर बघा परमनंट ॲड्रेसही तुम्ही सेम ॲड केलं तर सगळं येऊन जातं. त्यानंतर पिनकोड आहे. त्यानंतर GST इनवॉइस वगैरे इथे क्लिक केलं की तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर इथे तुमचं GSTचं हे एस केल्यानंतर तुम्हाला तिथे रक्कम येईल. फॉर एक्झाम्पल तुम्ही कॅटेगरी असाल तर 125 आहे तर ते 147 समथिंग येतं. आणि ओपनचे असाल तर 250 आहे. 250मध्ये ॲडिशनल ते अमाऊंट GST टाकून तुम्हाला ते रक्कम येतं. तुम्हाला व्हॅलिडेट युअर डिटेल्स टाकलं की मग पुढे जायचं आणि मग ते सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. तर मित्रांनो त्यानंतर बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा 29/12/2023 पर्यंतचं तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहिजे. तुमचं अप्रेंटिस असेल तर अप्रेंटिस पाहिजे किंवा आउटसोर्सिंग असेल तर आउटसोर्सिंग पाहिजे. ठीक आहे. जे काही सर्टिफिकेशन आहे, जे काही तुमचं गुणपत्रक आहे किंवा मार्कशीट आहे ते 29/12/2023च्या आधीची पाहिजे, त्यानंतरचं चालणार नाही. त्यानंतर तुमचं ITI होत असेल, त्यानंतर तुमचं अप्रेंटिस असेल तर ते चालणार नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा एक्झाम पास, त्यानंतर तुमचं विद्यापीठाचं नाव, त्यानंतर तुमचं पदवी शाखा, म्हणजे मी तुम्हाला सांगतो आहे, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा SSC इक्विव्हॅलंट म्हणजे तुमचं 10वी कुठून झालेलं आहे किंवा कुठलं बोर्ड आहे तर त्या 10वीच्या सर्टिफिकेटवर लिहिलेलं असतं. तुम्ही अमरावती विद्यापीठ असेल, नागपूर असेल, पुणे विद्यापीठ असेल तर ते विद्यापीठाचं नाव टाकायचं आहे. तिथे तुमचं डेट ऑफ पासिंग म्हणजे डेट ऑफ पासिंगसुद्धा तुमच्या मार्कशीटवर किंवा सर्टिफिकेटवर असतं, ते तुम्हाला टाकायचं आहे. डे, मंथ आणि इयरच्या फॉर्मॅटमध्ये तुमचे पर्सेंटेज ऑफ मार्क्स टाकायचे आहे. तुमचे जे काही असेल म्हणजे बेस्ट ऑफ 5 टाकायचे नाही आहे. तुमचे जे टोटल असतील मार्क्स 6 सब्जेक्टचे वगैरे असतीलच 10वीचे, तर ते तुम्हाला इथे पर्सेंटेज टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रेड टाकायचा आहे. म्हणजे 60%च्या वर असेल तर फर्स्ट क्लास, 45 to 60 असेल तर सेकंड क्लास, 45च्या बिलो असेल तर थर्ड क्लास. ठीक आहे. HSC झालं असेल तर टाका, अन्यथा टाकू नका. कारण की कसं आहे, फक्त इथे 10वी आवश्यक आहे. 10वी प्लस ITIच्या बेसवर ही भरती आहे. 12वी झालं असेल तरच टाका, नसेल झालं तर काही गरज नाही. ठीक आहे. ब्लँक सोडू शकता. ठीक आहे. बाकी बघा इथे NCTVT किंवा SCVTचं तुमचं ITI झालेलं असणं आवश्यक आहे. तुमचं इलेक्ट्रिशियन असो, वायरमन असो किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स असो, इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये तुम्ही इथे टाकू शकता. बाकी कुठलंच काही चालणार नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचं कुठून झालेलं आहे ते टाकायचं. NCTVT असेल तर ते टाका, SCVT असेल तर ते टाका. ठीक आहे. तुमचं त्यानंतर बघा कुठल्या स्ट्रीममध्ये झाला, म्हणजे इलेक्ट्रिशियन आहे, वायरमॅन आहे की COA आहे ते चेक करा आणि तिथे टाका. त्यानंतर डे, मंथ वगैरे इयर टाका, त्याचे पर्सेंटेज टाका, जे असेल ते ॲज इट इज पर्सेंट मार्कशीटवर जे असेल टाका. नंतर ग्रेड टाका. ग्रॅज्युएशन पदवी झालेली आहे का, काही जणांचं BSc असेल, काही जणांचं BA झालेलं असेल, MA झालेलं असेल. पदवी झालेली असेल तिथे टाका, त्याचे मार्क्स टाका, त्याचं तुमचं स्ट्रीम टाका, कशातून झाले, BA, BCom, BSc जे असेल ते, आणि त्याचे पर्सेंटेज टाका. ठीक आहे. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर टाका, शक्यतो झालेलं नसेल तर टाकू नका. ठीक आहे. किंवा तुमचं झालेलं असेल, तुम्हाला टाकायचं नसेल तेही चालते. ठीक आहे. तसंही चालते, असं नाही की टाकलंच पाहिजे म्हणून, कारण ते आवश्यक नाही. आवश्यक आहे 10वी आणि ITI, 2 गोष्टी आवश्यक आहे. त्याशिवाय तुमचा फॉर्मच तिथे सबमिट होत नाही. ठीक आहे. नंतर डिप्लोमा झाला असेल तर टाका, एखादं ITI झालेलं असेल प्लस डिप्लोमा, किंवा आधी डिप्लोमा झाला असेल मग ITI झालेलं असंही असतात विद्यार्थी. तर जे असेल ते टाकायचं, त्याच्या डेट्स टाकायच्या, ॲज इट इज टाकायचं, कुठलीही चूक करायची नाही. ठीक आहे. यामुळे फॉर्म ॲक्च्युली रिजेक्ट होत नाही, पण तू 10वी आणि
तुमचं ITI हे महत्त्वाचं आहे. बाकीचे तुम्ही जे पदविका आहे, तुमचे डिप्लोमा असेल, डिग्री असेल, त्याबद्दल थोडंफार इकडे तिकडे झाला तरी चालेल, जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. अतिशय महत्त्वाचा मुद्दा, यावर बऱ्याचशा महाट्रान्स्कमध्ये बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज झाले होते की डू यू हॅव मराठी लँग्वेज सर्टिफिकेट ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट. ठीक आहे, याच्यामध्ये यांनी काय म्हटलेलं आहे, इथे येस ऑर नो टाकायचं आहे. तुम्हाला मराठी लँग्वेज सर्टिफिकेटसाठी तुम्हाला येसच करायचं आहे. लक्षात घ्या, नो कोणीच टाकायचं नाही. तुमच्याकडे सर्टिफिकेट असो नसो काही असो, तुम्हाला येसच टाकायचं आहे. तुम्हाला फक्त एक्झाम्पल देतो की जर तुमचं मराठी मीडियममध्ये किंवा मराठी हा सब्जेक्ट 10वी-12वीमध्ये असेल तर तुम्ही एस केल्याचं चालते, तुम्हाला कुठल्याच प्रकारचं सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. परंतु जर तुमचं 10वी-12वीमध्ये मराठी हा विषय नसेल तर तुम्हाला एखाद्या जवळचे प्रिन्सिपल असेल शाळेचे किंवा महाविद्यालयाचे प्राचार्य असेल किंवा प्रोफेसर असेल असे मोठे, त्यांचं मराठी लँग्वेज सर्टिफिकेट तुम्हाला एक प्रोफॉर्मा येतो आपल्या टेलिग्राम चॅनल इंजिनियर मोड, त्यावर आपण ते शेअर करू. त्या प्रोफॉर्मामध्ये ते सर्टिफिकेट घ्यायचं. खूप मोठं काम नाही, एका दिवसाचं काम असतं आणि त्याचं टेन्शन घेऊ नका. त्यानंतर बघा, ॲप्रेंटिसचं तुमचं शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण इलेक्ट्रिशियन वगैरे झालं आहे का. मागे तुम्ही येस ऑर नो केलं, येस केलं असेल तर पुढचं सांगतो, आणि तेही फक्त महापारेषण, महावितरण, महाजनकोचंच चालेल किंवा 2005च्या आधीचं MSCBचं चालेल. बाकी रेल्वेज वगैरे किंवा STचं किंवा जे काय आपण म्हणतो ते बाकी कुठलंच काहीही चालत नाही ॲप्रेंटिस. ठीक आहे, याच्यामध्ये तुमचं कधी झालेलं आहे आणि तुमचं 29/12च्या आधीचंच पाहिजे. 29/12च्या आधी ते कंप्लीट झालेलं असलं पाहिजे. त्याचं सर्टिफिकेट पाहिजे, त्याचं गुणपत्रक पाहिजे. तुम्ही म्हणाल सर माझं आत्ता जानेवारीमध्ये झालं तर ते चालणार नाही. तुम्ही जर ॲप्रेंटिस येस केलं असेल आणि तुम्हाला जर तुमचं जर 29/12 नंतरचं तुमचं ॲप्रेंटिस असेल तर तुम्ही रिजेक्ट व्हाल. तुम्हाला मी इथेच सांगतो, कारण या बेसिसवर तुमचं सिलेक्शन असते. 29/12च्या आधीचे सगळे तुमचे डॉक्युमेंट्स पाहिजे. ठीक आहे, तुमचा ITI असो का तुमचा ॲप्रेंटिस असो का आउटसोर्सिंग असो. ठीक आहे, नंतर बघा, हॅव यू वर्क, म्हणजे तुम्ही ITI उत्तीर्ण झाल्यानंतर महावितरणमध्ये तांत्रिक आउटसोर्स म्हणून काम केलं. तांत्रिक आउटसोर्स, नॉन टेक्निकल चालत नाही. टेक्निकल म्हणून काम केलं आहे का ITIच्या बेसवर, आउटसोर्स म्हणून काम केलं आहे का, येस करा. अन्यथा केलं असेल तर येस करा, अन्यथा नो करा. जर तुम्ही इथे येस केलं आणि तुमचं आउटसोर्सिंग नसेल तर तरी तुम्ही रिजेक्ट होता. ठीक आहे, कारण त्याचेसुद्धा मार्क्स ॲडिशनल भेटणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं आउटसोर्सिंग म्हणून काम केलं आणि तेही फक्त महावितरणमध्ये. ॲप्रेंटिस त्यांनी तिन्ही कंपनीचे मागितलेलं आहे, परंतु आउटसोर्सिंग त्यांनी फक्त MSc-DCL म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे महावितरणचं आउटसोर्सिंग असेल तरच इथे येस करा, अन्यथा नो करा. ठीक आहे, आणि बाकी आउटसोर्सिंग केलं असेल तर त्याचा पिरियड वगैरे सगळं विचारतात. नंतर बघा, पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स आहे का, म्हणजे तुमचा ITI झाल्यानंतरचा एक्सपिरियन्स आहे का. जर झाला असेल तरच येस करा, अन्यथा नो करा. इथे एक्सपिरियन्सची गरज नाही, त्याच्यामुळे नो केलं तरी चालेल. ठीक आहे, प्रेझेंटली वर्किंग वगैरे डे वगैरे सगळं माहिती इथे विचारलेली आहे. ज्यांचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी येते. ठीक आहे, तुमच्याकडे फौजदारी गुन्हा तुमच्यावर आहे का, FIR आहे का, न्यायालयामध्ये काही खटला चालू आहे का, असेल तर येस करा, अन्यथा नो करा. असं नाही आहे, म्हणजे असेल तुमच्यावर आणि तुम्ही नो करतायत असं शक्य तर करू नका, कारण नंतर पोलीस व्हेरिफिकेशन होतं जॉईनिंगच्या आधी, त्याच्यामुळे तिथे तुम्ही रिजेक्ट होऊ शकता. ठीक आहे, तुमचं असलं तरी तुम्ही पुढे मागे त्यांच्यावर काहीतरी ते सोल्युशन देतात तुम्हाला, एकदम काही काढून टाकणार नाही. ती लँग्वेजेस नोंदमध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी असं लिहायचं आणि तिथे सगळ्याच्यावर टिक करून द्यायचं. इंग्लिश नसेल माहिती तर तिथे नो केलं तरी चालेल. सगळं जर तुम्ही चेक केलं असेल तर तिथे आय ॲग्रीवर क्लिक करायचं आणि नंतर किंवा सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला अपलोड्समध्ये तुम्हाला लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन आणि तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन, हे सगळं मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे. लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन, तुम्हाला लेफ्ट हँडचा तो अंगठा असतो तो असा आडवा द्यावा लागतो, असं उभा नाही द्यायचा, आडवा द्यायचा. ठीक आहे, डिक्लेरेशन हँड रिटनमध्ये पाहिजे. पहिलं अक्षर कॅपिटल आणि आपण तिथे जसं लिहिलं आहे तसं लिहायचं. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो आता, आणि नंतर कॅप्चा फिल करायचं आहे. तुम्हाला डिक्लेरेशन सांगतो मित्रांनो, तुमच्याकडे तो फॉर्मॅट असेलच, वाटलं तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करू, इंजिनियर मोड टेलिग्राम चॅनलवर. नंतर तुमचं नाव, पूर्ण नाव. ठीक आहे, वडिलांचं नाव, सरनेम वगैरे सगळं येईल, तुमचं नाव वगैरे. नंतर तुमचं नाव, नंतर हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड, विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. ठीक आहे, हा एक फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटमध्ये डिक्लेरेशन तुम्हाला हँड रिटनमध्ये लिहायचं आहे, त्याचं तुम्हाला स्कॅन करायचं आहे किंवा त्याची इमेज घ्यायची आहे, ते क्रॉप करायचं आणि मग ते अपलोड करायचं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो त्यानंतर तुमचं पेमेंट मोड आहे. पेमेंट मोडमध्ये तुम्ही कॅटेगरीमध्ये असेल तर 147 पे करायचं आहे, तुम्ही ओपनमध्ये असेल तर 250+ वगैरे ते करायचे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही सबमिट करायचं. तर मित्रांनो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा पासवर्ड हा व्यवस्थित ठेवा. हा कुठेही तुम्ही जसं लॉग इन केलं की तुम्ही तिथे यूज करू शकता आणि तुम्हाला तुमचा फॉर्म तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर तुम्ही सबमिट करा. एकदा तुम्ही सबमिट केलं की तुम्हाला फॉर्ममध्ये करेक्शन करता येत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फोटोग्राफची जी साईज आहे ती बघा 20 KB ते 50 KB तुम्हाला तो स्कॅन करून ठेवायचा आहे. फोटोग्राफची साईज बरं 20 to 50 KBच्या वर जायला नको त्याची साईज. ठीक आहे, आणि सिग्नेचर जे आहे व्हाईट पेपरवर सिग्नेचर घ्यायचं. पहिलं अक्षर कॅपिटल येऊ शकतं, म्हणजे तसं स्मॉल म्हटलं आहे त्यांनी, पण पहिलं अक्षर कॅपिटल चालेल. ठीक आहे, ब्लॅक इंक पेन, काळ्या शाईच्या पेनाने, ब्लूने करायचं नाही. परत विद्यार्थी मित्र त्यात चुका करतात. ब्लॅक इंक पेननी
तुम्हाला सिग्नेचर करायची आहे आणि ते स्कॅन करून घ्यायचं आहे आणि ते 10 ते 20 KB साईजमध्ये पाहिजे. ठीक आहे, तुम्ही आधीच ते मोबाईलमध्ये आपलं इमेज वगैरे काढून करू शकता. त्यानंतर डाव्या हाताचा ठसा जो आहे तो काळ्या किंवा निळा, इथं काळ्या किंवा बघा सिग्नेचर जी आहे ती फक्त ब्लॅक पेननीच करायची आहे आणि बॉल पेननी करायची आहे. ठीक आहे, काळ्या शाईच्या पेनाने किंवा बॉल पेननी दोन्ही चालेल. आणि अंगठा जो आहे तो काळ्या किंवा निळ्या दोन्ही यांनी चालतो. ठीक आहे, आणि तो आडवा करायचा आहे, लक्षात घ्या, असा आडवा करायचा आहे आणि त्याची साईज बघा 3 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटरच्या साईजमध्ये ते करायचं आहे. तर मित्रांनो, फॉर्म रिलेटेड काही कन्फ्युजन राहिलं असेल, काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल, परंतु चुकीचा फॉर्म भरू नका. काही विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशीपासून फॉर्म भरणं सुरू केलं आणि त्यांच्या चुकासुद्धा झालेल्या आहे. त्याच्यामुळं आणि बरेचसे कसे असतात, लक्षात ठेवा की ज्यांनी तुमचं सिलेक्शन होत असतं, ज्या बेसिसवर सिलेक्शन होत असतं तिथे चुका झालेल्या चालत नाही. फॉर एक्झाम्पल, अप्रेंटिस नाही आहे, तुम्ही अप्रेंटिस येस केला आहे, तुमचं रिजेक्शन तिथेच होते. आउटसोर्सिंग नाही आहे, तुम्ही आउटसोर्सिंगला येस केलेलं आहे, सर्टिफिकेट नसताना येस केलेलं आहे, तर तुमचं रिजेक्शन तिथेच झालं, तुम्ही सिलेक्ट होऊ शकत नाही. परंतु तुम्ही अल्फाबेटिकलमध्ये चुका आहे, एखाद्या दहावीच्या मार्कशीटवर अल्फाबेटमध्ये चूक आहे, एखादं स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा एखादं मार्कच थोडेसे 1-2 मार्क कमी टाकले दहावीचे किंवा ITIचे वगैरे किंवा पर्सेंटेजमध्ये काही चूक झाले, यांनी फॉर्म रिजेक्ट होत नाही. फॉर्म रिजेक्ट कशाने होतो, कॅटेगरीमध्ये चुकीची कॅटेगरी टाकली असेल, एखादं सर्टिफिकेट नसेल, डोमेसाईल नसेल, तुमचं नॉन क्रिमिनल नसेल. नॉन क्रिमिनलचा बऱ्याच जणांचा इश्यू येतो. नॉन क्रिमिनल आणि WR सर्टिफिकेट म्हणजे वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेटचा बऱ्याच जणांचा इश्यू होतो. वुमन रिझर्वेशनचं जे आहे ते तुम्हाला तुमच्या बेसिसवरच, तुमच्या लेवलवर तुमचं डिसिजन घ्यावं लागेल, कारण की हे महावितरण आहे. महावितरण कधीही काही नियम चेंज करते. त्याच्यामुळे कसं आहे की सर्टिफिकेट असल्याशिवाय शक्यतो येस करू नका. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. तुम्हाला सर्टिफिकेट असं काही जणांकडे नॉन क्रिमिनल असेल तर तुम्ही वुमन रिझर्वेशनमध्ये फॉर्म बिंदास भरू शकता, टेन्शन नको घेऊ. परंतु नॉन क्रिमिनल जर नसेल तरच मग तुम्हाला प्रॉब्लेम येईल, तर नो केलं तरी चालेल. ठीक आहे, आणि बाकी नॉन क्रिमिनल आहे तर OBCसाठी नॉन क्रिमिनल आवश्यक असतं आणि बाकी कॅटेगरीसाठी सुद्धा काही कॅटेगरीसाठी लागतं. नॉन क्रिमिनल काढलं असेल तर फारच चांगलं, नसेल काढलं तरी तिथे तुम्ही सध्याचं यस करू शकता, कारण की तुम्ही नंतरसुद्धा काढू शकता. परंतु आता ते महावितरणवर डिपेंड आहे की DVमध्ये ते तुम्हाला रिजेक्ट करतील का हे करतील, कारण कधी ते वेळ देतात. मागची जी बॅच जॉईन झाली, आम्ही 3 वर्षापासून व्हिडिओ घेतो आहे, मला बरीचशी माहिती आहे. मागच्या बॅचमध्ये नॉन क्रिमिनल त्यांनी नंतरचे सुद्धा घेतलेले आहे. WR सर्टिफिकेट त्यांनी वेळ दिलेला आहे, परंतु त्यांनी मागितले होते. WR सर्टिफिकेटला त्यांनी थोडासा वेळ दिला होता, तेवढ्या कारणासाठी त्यांनी फॉर्म रिजेक्ट केलेले नाही. आणि कुठूनही घेतं आणि व्हिडिओ काढतं. मित्रांनो, बरेचसे मी बघतोय महाट्रान्समध्ये तसंच झालेलं आणि विद्यार्थी मित्र घाबरून जातात. तसं करू नका. असं काही कन्फ्युजन असेल तर माझा व्हिडिओ येईल, त्याच्यामुळे धीर सोडू नका आणि पहिली गोष्ट चुकाच करू नका. जर चुका झाल्या असतील तर थोडंफार धीर धरा, मी त्याच्यावर एखादा क्लॅरिफिकेशनचा व्हिडिओ घेईलच, कारण की माझा 3-4 वर्षापासूनचा रिक्रुटमेंट रिलेटेडचा अनुभव आहे. विद्युत सहायकची पूर्ण प्रोसेस मी कव्हर केलेली आहे. मागच्या 2019चं जे आहे वेटिंग लिस्टपासून सगळं कव्हर केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे माहिती भरपूर आहे. कुठल्या चुकीमुळे फॉर्म रिजेक्ट होतो आणि कुठल्या चुकीमुळे फॉर्म रिजेक्ट होत नाही याची कन्फर्म माहिती आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे चुका करू नका. शक्यतो मला मेसेज करा. ठीक आहे, माझा नंबर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे ना, मला पॉसिबल नाही आहे, त्याच्यामुळे शक्यतो WhatsApp मेसेज करा. मी त्यावर उत्तर द्यायचा प्रयत्न माझ्या परीने मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल. या रिलेटेड महावितरण रिलेटेड आपली अतिशय उत्कृष्ट टेस्ट सिरीज आपण इथे काढलेली आहे, महावितरणची. ठीक आहे, तुम्ही इथे बघू शकता, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आपल्या ॲपची इंजिनियर अमोल आपला ॲप आहे, दुसऱ्या कुठल्याही ॲपशी माझा संबंध नाही आहे. इंजिनियर अमोल आपला ॲप आहे, त्यावर तुम्हाला ती टेस्ट सिरीज मिळून देईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल, बऱ्यापैकी तुम्हाला माहिती मिळाली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांची कुठल्याच प्रकारची चूक होणार नाही फॉर्म भरताना. आणि आपल्या चॅनलला, इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे जे महत्त्वाचे व्हिडिओज रिक्रुटमेंट रिलेटेड माहिती येणार आहे. आणि पुढे आपण जे काही आहे फ्री लेक्चरसुद्धा चालू करायचा माझा प्लॅन आहे महावितरण विद्युत सहायकचा, ते सुद्धा आपण पुढल्या काही दिवसामध्ये सुरू करणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुमचा कुठेतरी काहीतरी फायदा होईल, तुमचं सिलेक्शन होईल. धन्यवाद मित्रांनो.